देशांतर्गत कडधान्य लागवडीत वाढ. अकोट चोहोट्टा बाजार समित्या अडतमुक्त. आणि राज्याच्या विकासाकरता कृषी शिक्षणाचं सबलीकरण आवश्यक. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शिवांगी आपलं स्वागत करते. आता पाहूया सविस्तर वृत्त. देशभरात यंदाच्या खरीप हंगामात कडधान्य पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 39% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यावर्षी देशात सुमारे 693 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 671 लाख हेक्टर पेरणी झाली होती. पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला तर यंदाच्या खरीप हंगामात अधिक धान्योत्पादन होईल अशी आशा केंद्रीय कृषी मंत्रालयानं व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं अडते, व्यापारी आणि बाजार समिती अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच घेतली होती. राज्य शासनाच्या अडतमुक्त अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अकोट चोहोट्टा इथले बाजार अडतमुक्त झाले असून याचा फायदा शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही होईल असं चोहोट्टा बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला बाजार समितीचे संचालक रामविलास अग्रवाल, सुनील गावंडे तसंच व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अकोला ही माझी कर्मभूमी असून शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं स्थापन झालेल्या कृषी विद्यापीठाच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन असं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिलं आहे. राज्याच्या कृषी मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या विकासाकरता कृषी शिक्षणात सबलीकरण आवश्यक आहे असंही ते पुढे म्हणाले. या सत्कार समारंभाला कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दाणी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू रास्त दरानं उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यांना डाळी, खाद्यतेलं आणि अन्य खाद्यान्नांवरचा स्थानिक कर रद्द करावा असं आवाहन केंद्र सरकारने राज्यांना केलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहतील यासाठी दर धोरण ठरवावं असं सूचित केलं आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर आणि काळा बाजारावर बारीक लक्ष ठेवावं असंही या पत्रात म्हटलं आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊयात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. कांदा 900, वांगी 900, कांदा 900, 400, बटाटा 1700, 1300, टोमॅटो 2800, वांगी 3500, 1000, कोबी 2200, 1000, गाजर 2500, 1000, सुरण 3000, 2500, काकडी 1400, सिमला मिरची 5000, 2500. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे.
कोकणात बहुतांश ठिकाणी तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तसेच विदर्भात पुढील 1 दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंना इशारा देण्यात आला आहे की कोकणात पुढील 5 दिवस 1-2 ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात व विदर्भात पुढील 2 दिवस 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंनी कोकणात भातावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी 36% मोनोक्रोटोफॉस 12 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी। मध्य महाराष्ट्रात केळी बागेतून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा। करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून जाळावीत। झाडावर 25 ग्रॅम डायथेनेम 45 किंवा 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड अधिक मिनरल ऑइल 100 मिलीलीटर अधिक चांगल्या प्रतीचे स्टिकर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। केळी आणि पपईच्या बागांमधून विषाणूजन्य रोगांनी ग्रासलेली उदाहरणार्थ केळीमध्ये पर्णगुच्छ रोग आणि पपईमधील रिंग स्पॉटची झाडे समूळ काढून नष्ट करावीत। मराठवाडा विभागात कापूस पिकात रस शोषणाऱ्या मावा, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 EC 10 मिलीलीटर किंवा मिथाइल डिमॅटॉन 25 EC 8 मिलीलीटर किंवा ॲसिटामिप्रिड 25 MP 2 ते 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 3 ते 4 मिलीलीटर किंवा फिप्रोनिल 5 SC 20 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या फवारणी यंत्राद्वारे फवारणी करावी। विदर्भात सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व मूलस्थानी जलसंधारणासाठी पेरणीनंतर अंदाजे 30 दिवसांनी सोयाबीनच्या 3 ओळींनंतर सरी काढावी किंवा सोयाबीन पिकाची पट्टा पद्धतीने पेरणी केल्यास म्हणजे 6 ओळी सोयाबीन व त्यानंतर 1 ओळ रिकामी या पद्धतीने पेरणी केल्यास रिकाम्या ओळीत सरी पाडून मूलस्थानी जलसंवर्धन करता येईल। धन्यवाद। राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई 29-26, पुणे 31-22, नागपूर 33-25, औरंगाबाद 30-22, सोलापूर 32-22, नाशिक 29-23। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार।